इचलकरंजी शहरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्या निमित्तानं इचलकरंजी शहरातील रस्त्यांची अवस्था आणि खड्ड्यांची अवस्था जनतेच्या निदर्शनास आली। मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर महापौर यांनी स्थायी समिती सभापतींसह बैठक घेऊन सर्व आरोग्य विभागाच्या स्वच्छता निरीक्षकांना इचलकरंजी शहरातील जिथे जिथे खड्डे आहेत त्या खड्ड्यांची यादी 3 जुलै रोजी आदेश काढून सोपवायला सांगितली आणि त्यानंतर या संपूर्ण खड्ड्यांचे पॅचवर्क करणार अशी घोषणा केली। इचलकरंजी शहरात ए झोन, बी झोन, सी झोन आणि डी झोन या 4 झोनमध्ये मिळून 313 रस्त्यांच्या वर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। ए झोनमध्ये 73, बी झोनमध्ये 57, सी झोनमध्ये 97 आणि डी झोनमध्ये 86 अशा प्रकारच्या रस्त्यांच्या वर खड्डे पडलेले असून या सर्व खड्ड्यांचे पॅचवर्क करण्याचे आदेश महापौरांनी दिले। आज आपण बघू शकतोय की ह्या रस्त्यांची अवस्था काय आणि पॅचवर्क कशा पद्धतीत झालेला आहे याच्यावर नियंत्रण ठेवणार म्हणून महापौरांनी सांगितलं होतं, पण कुठल्याही पद्धतीने यावर नियंत्रण नाही आहे। अजून गावातल्या खड्ड्यांची अवस्था तशीच आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये माजी आमदार सुरेशराव वाळवंकर यांनी आणलेले 107 कोटी रुपयाची रस्त्याची योजना, त्यानंतर विद्यमान आमदार राहुल आवाडे यांनी आणलेली 50 कोटी रुपयांची जवळपास योजना, खासदार धैर्यशील माने यांनी सुद्धा रस्त्यांसाठी काही निधी मंजूर केला होता। त्याचप्रमाणे इचलकरंजी शहराच्या लोकसंख्येवर आधारित आपल्याला दरवर्षी खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी किंवा रस्त्यासाठी निधी मिळतो। अशा प्रकारे साधारणपणे 200 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम गेल्या 10 वर्षात इचलकरंजी शहरामध्ये रस्त्यासाठी खर्च झालेली आहे। असे असताना सुद्धा इचलकरंजी शहर अजून खड्ड्यातच आहे आणि ही माहिती अधिकारातून उघड झालेली आहे। इचलकरंजी शहरातील 313 रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि प्रशासनानं तातडीने खड्डे मुजवावेत। पॅचवर्कसाठी किती खर्च झालाय याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। धन्यवाद।